आज मी एकदम साध्या सोप्या पद्धतीत मेथी वाटाण्याची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी पातेल्यात 3 ते 4 पळी तेल घातलंय. यामध्ये फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घालायचे. कांदा गुलाबीसर परतला की 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या सोबत 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घालायच्या. हे साधारण 1 मिनिटे परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली आणि मटार आपल्याला किती हवाय त्यानुसार घालायचं आहे. यासोबतच मेथीची पाने स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घालायची आहेत. आता सर्व 3 ते 4 मिनिटे हाय फ्लेमवर परतून घ्यायचं. मग पातेल्यावर झाकण ठेवून भाजी 10 मिनिटे मीडियम आचेवर शिजू द्यायची. भाजी अर्धी शिजल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि पुन्हा सर्व छान एकत्र एकजीव करून घ्यायची आणि भाजीवर झाकण ठेवून भाजी पुन्हा 10 मिनिटे मीडियम आचेवर शिजू द्यायची. सगळ्यात शेवटी यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि सर्व छान एकत्र एकजीव करून पातेल्यावर झाकण ठेवून भाजी शेवटची 2 ते 3 मिनिटे शिजून घ्यायची. आपली मस्त चमचमीत मेथी वाटाण्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. यामध्ये आपण बटाटाही घालू शकतो, त्यामुळे ही भाजी खूप छान लागते.